लेकिन फिर भी अच्छी बात है, पूछ कर जाना है कब आना है, किस वक्त आना है। दिसांग ने अच्छा क्रिकेट खेले। अजय ज़्यादा जल्दी फिट हुई है, फिर से मैदान में कमबैक कीजिए। आज जूनियर सीनियर देखिए इस वक्त टीम के साथ रहते हैं, लेकिन टीम को हमेशा मनोबल बढ़ाते हैं। हमारे सीनियर अजय दादा पाटिल भी लीजिए निश्चित रूप से। मुझे लगता है शायद मकर संक्रांति ट्रॉफी देखिए जिसकी तैयारी भी बड़ी तेजी से चल रही है। कुणाल दाते सर आइए। थोड़ा आज मुझे लगता है आपको, कल मैं भी परेशान था निश्चित रूप से, रातों का नींद निश्चित रूप से, लेकिन से जो दोस्ती रिलेशन जो डोमोली करने प्यार दिए हैं और उस मोहब्बत को निश्चित रूप से यहाँ पर कुणाल दाते सर ने इस टूर्नामेंट में फिर से जुड़े यहाँ कर और चलेंगे अगली मैच की तरफ। आवाज उनकी होगी। धन्यवाद बाबूशा, धन्यवाद प्रसादजी परब, धन्यवाद जी कुणालजी दाते। पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 मात्र सामना क्रमांक पहिल्या फेरीतील तिसरा अजूनही बाकी आहे। रियांश 11 मोठी देसाई आणि वाकलन बी। मात्र यानंतर दहिसर आणि माटार्डी विकी पाटीलचा संघ असेल। इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या माटार्डी आणि दहिसर। पंकज पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल आपण मात्र वाटी श्लॉगरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे। विशाल भोईरचं खातं उघडलं तर सिंगलने। सेकंडला आशिष येत आहेत। दुसरा बॉल आपण पाहतोय मिडॉनला क्षेत्ररक्षक, 1 रन्स पूर्ण होईल। थ्रो फेकी थोडीशी अंडरम तुम्हाला पाहायला मिळते। विशालने सिंगलने खातं उघडलं तर आशिष सुद्धा सिंगलनेच खातं उघडलं बघा। 2 धावा थापा करत लागल्या त्या। प्रथम बॅटिंग असं करत असताना पुढे बघा विधी म्हात्रे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले, आमचे मित्र संदीप म्हात्रे यांची कन्या। त्यानंतर विवा संदीप म्हात्रे आणि आमच्या सिस्टर सुषमा म्हात्रे यांचे हार्दिक स्वागत। इथे मात्र फक्त दिशा दिली, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। 4 ने धावसंख्या पुढे सरकते ती। सुजल आमच्या सोबत आहेत, 6 धावा धापल करते आपल्या पाहायला मिळत आहेत। कालच्या दिवसात सोनारपाडा संघाने 2 सामने जिंकले, हेडूटने संघाने 2 सामने जिंकले, एक सामना बॅलन्स राहिलाय। विवाला ही क्रिकेटची प्रचंड आवड आहे। विवा संदीप म्हात्रे तिचंही हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर दहिसर आणि म्हाटार्डीमध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे। एक धाव इथे वेगाने पूर्ण केली। मालेगावने टॉस जिंकला तो या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना पंकजला तुम्ही पाहतायत। जय मसोबा मानेरे संघ प्रथम बॅटिंग करतोय, 7 धावा धापल करतोय। आपण पाहतोय 5 षटकांची मॅच आहे। सात धावा दापोरकर आपण पाहतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि गावदेवी चषक घेसर ही स्पर्धा तुम्ही पाहताय 2024-25।
इथे बॅटची काढ आहे, फलंदाज बाद होईल. आशिष जोशीला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मानेरी टीमला 7 या धावसंख्येवरती. डीके भरपूर लवकर आलेत, मॅच ॲडजस्ट केली. शेवटची मॅच आहे ती मोठी देसाई आणि वाकलन बी जगदंब क्रिकेट संघ. यानंतर दहिसर आणि म्हाटाडी अजून एक 5 ओव्हरची मॅच आहे. संत सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. 2 सामने ऑलरेडी उंबारली संघाने 2 सामने जिंकलेत आजच्या दिवसात. निजे संघाने 1 सामना जिंकलाय. मोठी देसाई आणि वाकलन बी मधला विजेता संघ निजे संघावर खेळ. मानेरे बालेगाव विजेता संघ, दहिसर माटाडी विजेता संघ, अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. ओमसाई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. स्पर्धा तुम्ही घर बसला एन्जॉय करू शकाल. पंकजने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आता लहू म्हात्रे आलेत. स्वतः संघ नायक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची मॅच. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल मानेरे टीमला. आपण पाहतोय मानेरे म्हटले तर राहुल भोईर आमचे एक अप्रतिम समालोचक आहेत मानेरे गावचे. त्यांचे सामना पाहत असले त्यांचे हार्दिक स्वागत. बघा लहू मैदानात आले आणि चेंडूला पाठवून दिलंय मैदानाच्या बाहेर, लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. सुरू करायचं. फिल्डिंग लगेच लावा प्लीज. घाई करायची थोडीशी. बालेगाव टीम हा शेवटचा बॉलवरती आलेला षटकार बघा. ॲक्शन रिप्ले बरोबर नजर चेंडूवरती पाहायला मिळाली. शेवटच्या मुमेंटवर बघा खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह. तेरा धावा धापलकवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आत फेकायची प्लीज, त्यामुळे घाई करा. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. करण येत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत करण. बालेगाव विरुद्ध मानेरे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. याच मैदानामध्ये घिसर 40+ स्पर्धा झाली, त्यावेळी या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ करण्यात आले होते. 13 धावा धापलकवते तुम्ही पाहतायत. करणला तुम्ही पाहतायत निजेगाव यांकडून ते वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. पाच षटकांची मॅच. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. वेळ मित्रांनो कोणासाठी थांबत नाही. फुल टॉस टर्न केलाय त्याला स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर आलाय. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. करणचं स्वागत केलंय. लो फुल टॉस बॉल होता, फक्त टर्न केलं. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19. 2024-6चा शेवटचा दिवस. उद्यापासून नवीन वर्ष 2025ला सुरुवात होईल. नवीन वर्षात या स्पर्धेची फायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल 3 जानेवारीला. पण सांगतायत अरविंद म्हात्रे सर एक्झॅक्ट कुठे चेंडू पिचिंग झालाय. डॉट बॉलची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 रिव्ह्यू तुमच्याकडे असतील, रनआउट आणि बिमरसाठी. वाईटसाठी नाही रिव्ह्यू. सामना लगेच सुरू करायचे. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. बंटीला तुम्ही पाहतायत एस्ट्रेशिया भूमिकेत भरपूर वर्ष बालेगाव संघासाठी क्रिकेट खेळलेले आहेत. हाही वेगवान चेंडू होता. चांगली गोलंदाजी करणला. षटकार पहिल्या बॉलवरती लागला. त्यानंतर 2 चेंडू. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. योग्य बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर ते चेंडू पिचिंग करते. 20 धावा झालेले आहेत जयमसोबत मानेरे टीमच्या. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. पहिला बॉल
19 3 बॉल झालेत, 19 धावा झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलंय करणने. रिव्हर्सच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. इथे डॉट बॉलची समाप्ती होईल. षटकार लागल्यानंतर यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो गोलंदाज करणसाठी. मागच्या मॅचमध्ये दिशांनी मॅच विनिंग बॅटिंग केली जर्मनी टीमसाठी. विकी पाटील यांचे आगमन झाले. मराठी संघाचे संघनायक त्यांचे हार्दिक स्वागत. हा एक चांगला बॉल, काय कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 4 चेंडू डॉट आलेत सलग. चांगली गोलंदाजी करत असताना करणला तुम्ही पाहतायत पूर्णपणे शांत ठेवले विशालला. पहिला बॉल लो फुल टॉस होता. एक धावा झालेल्या आहेत. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग झाली. करणचं कौतुक करेल मी, काय कमबॅक केलं करणने. षटक क्रमांक 2 ते समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 21. पहिल्या षटकात 13, या षटकात 8च धावा दिल्या. षटकार लागल्यानंतर 8 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी केली. आईगावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आईगावदेवी चषक 2024-25 सलग ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेशजी भगत. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक आपण पाहतोय 25,000 आणि चतुर्थ क्रमांक 25 आणि मालिकावीरसाठी सायकल तुम्हाला पाहायला मिळते आणि फक्त 7,500 रुपये प्रवेश फी तुम्हाला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज शूज व चषक, उत्कृष्ट गोलंदाज शूज व चषक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सरप्राईज बक्षीस असणार आहे. 2 षटकात 21 धावा दिल्यात. मॅच लगेच सुरू करायची आहे. तिसरं षटक घेत आहेत गोलंदाज पंकज. दुसऱ्या स्पेलमध्ये आलेत पंकज. आता करणने चांगली गोलंदाजी केली. षटकार लागल्यानंतर त्याने कुठे आत्मविश्वास गमावला नाही. 4 चेंडू डॉट टाकले. त्यानंतर 6व्या बॉलवर आपण पाहिजे 1-2 धावा आल्या. पहिल्या बॉलवरती षटकाने शेवटच्या बॉलवरती 2 मध्ये 4 चेंडू डॉट आले. षटकात 21. काल आपण ग्रामीण धमाका बिग बॅश स्पर्धा सुद्धा पाहिली. एंटरप्राइजेस वाकलन संघ सुद्धा तिथे सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक RCC पेठ. काल सोहेल शेख इथे उपस्थित होते, विश्वजित ठाकूर इथे उपस्थित होते आणि रायगडचा टायगर उस्मान पटेल सुद्धा इथे उपस्थित होता. डॉट बॉलची इथे समाप्त होईल. पंकजकडे वेग प्रचंड आहे. विकेट त्याने या मॅच मध्ये घेतली. काय टार्गेट सेट करेल जोपर्यंत लहू आणि विशाल आहेत. कधी धावांचा ग्राफ ते वाढू शकतात या मॅच मध्ये. 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे चेंडू उंच गेलाय. मिड विकेट भरपूर दूर आहे. थोडीशी डीप मध्ये होते क्षेत्ररक्षक. ज्यावेळी तुम्ही सीमारेषेवर फिल्डिंग करता त्यावेळी स्टार्ट घेणं गरजेचं असतं. इंटरनॅशनल तुम्ही चित्र पाहता, टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा चित्र बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असता. स्टार्ट घेणं गरजेचं होतं. मग तो थोडेसे थांबले. 2 धावसंख्या पुढे सरकले. 23. आता मोठे फटके येत नाहीयेत कारण पंकज चांगली गोलंदाजी करतात. राईट मोर द विकेट. पुन्हा झेलची शक्यता आहे. फाईन लेग थर्ड मॅन आले होते, फाईन लेग आले होते आणि तिथे थोडंसं मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. 2च भेटतील. तुम्हाला कॉल देणं गरजेचं आहे. तुम्हाला कदाचित दुखापत होऊ शकते त्यामुळे कॉल देणं गरजेचं आहे. तुम्ही बॅटिंग फलंदाजी करता तेव्हाही कॉल देणं गरजेचं आहे. फिल्डिंग करता त्याही वेळी कॉल देणं गरजेचं आहे. आणि इथे थर्ड मॅन आणि फाईन लेगने कॉल दिलाच नाही, अन्यथा झेल झाला असता कदाचित. 25 धावा झाल्यात. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नाहीये. लवने 4 चेंडूचा खेळ केला, तो 10 वरती बॅटिंग करतोय. विशाल भोईने 9 चेंडूचा खेळ केला, तो 14 वरती बॅटिंग करतोय. आमचे कॅमेरामॅन नीरज बघा किती स्माइल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, नेहमी आनंद असतं. गोलंदाज पंकजला तुम्ही पाहतायत.
फटका चांगला आहे, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. रिप्ले लवला एक जीवदान मिळालाय, त्याचा पुरेपूर तो आता फायदा घेतोय. 31 धाबा झाल्यात. जयमसोबा मानेरे संघ तुम्ही पाहतायत. अजय देसाई अध्यक्ष चषक मेगा फायनलची मॅच. जयमन दापोली रायगडचा संघ विशाल जितेकर अँड कंपनी आणि त्यानंतर जयबसोबा मानेरे फायनलची मॅच. आणि मानेरे संघाने दापोली संघाला पराभूत केलं होतं. तेजस भोईरने काय गोलंदाजी केली होती. एक सिंगल मेल. तर हेडुडनेचे नवनाथ पाटील यांच्या एक पारितोषिक आहे. मानेरे संघाटी सलग 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि ज्यावेळी ते गोलंदाजी करतील विकेट हॅट्रिकला सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वागत आहे नवनाथ पाटील आपलं. त्रिशूल मित्र मंडळाचे आमचे सदस्य सुद्धा आहेत आणि मला आठवते अनेक पारितोषिक ते देतात. सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान होतं. आणि इथे बघा फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाण्याची मागणी करण्यात आली. चेक करायचं षटकार आहे की चौकार आहे. हा पाणी घेऊन जायचं मैदानात. केलं जाईल. नवनाथ पाटील सामना एन्जॉय करत आहेत. एडुटेचे त्यांचे हार्दिक अधिक स्वागत. मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपल्या मातृश्रींच्या नावाने वॉशिंग मशीन सुद्धा त्यांनी त्रिशूल मित्र मंडळ. चेक केलं जाते. घाई करू नका प्लीज. चेक करतायत. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. लक्षात घ्या जो पडदा आहे तो चौकार आहे. चेक केलंय चौकार आहे. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला मिळते. मानेरी संघाचं कौतुक करू आम्ही सर खेळाडू कक्षामध्ये नक्कीच, कारण की थोडीशी माती उडली बघा. चौकार आहे. षटकांचा खेळ समाप्त. 36 धावा धापलगोदी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना अजय मसोबा मानेरे संघ. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दहिसर विरुद्ध म्हाटाडी आणि त्यानंतर मोठी देसाई वाकलन बी अशी मॅच असेल. तीन षटकात 36 धावा झाल्या. 4थं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. गुन्हा देत आहेत. चला टाइम लक्षात घ्या. जास्त वेळ घेत आहे बालेगाव टीम. थोडंसं सहकार्य करा प्लीज. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहेत, त्यामुळे दहिसर आणि माटाडी संघ आपण याची नोंद घ्या. सुमित ऑलरेडी आहेत. झेल ड्रॉप झालाय. सिंगल मिळाले. धावसंख्या 37. जीवदान मिळाले लवूला पुन्हा एकदा. असे जीवदान मिळतात त्यावेळी ते बरेचसे मागात सुद्धा पडतात. ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट. ओमसा MTC स्पोर्ट, साखर फराड, रोशन फराड, आम्ही संपूर्ण टीमचं कौतुक करू. 4थं षटक प्रगती पथावर आहे.
सिंगल डबल धावा येत आहेत. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक काय करतायत? खरं तर चेंडूला तुम्हाला यायला हवं होतं. टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे, तो पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेईल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. तुम्ही सीमारेषेवर ज्यावेळी फिल्डिंग करता त्यावेळी स्टार्ट घेणं गरजेचं आहे, आणि स्टार्ट घेतलं नव्हतं क्षेत्ररक्षकाने. तर मी 4 धावा मिळाल्या. धावा झाल्यात 41, 41, 41. एक एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्त्वाची असते. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग कराल, विकी, तेजस, विवेक असे गोलंदाज या टीममध्ये, त्यामुळे तुम्हाला त्यानंतर दुसऱ्या तासामध्ये ज्यावेळी तुम्ही धावा चेस कराल त्यावेळी एक एक धावेची किंमत कळेल. धावा चेस करताना 41, 41 धावा झालेत. फुलटॉस होता, फक्त दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पंचांना चॅलेंज केलंय, त्यामुळे चेक केलं जाईल. निरंजन सावंत फेअर डिलिव्हरी. विशाल सुद्धा थोडेसे बरेचसे वाकलेत बघा. योग्य बॉल आहे. 45, 45. ॲक्शन रिप्ले पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही गोष्टी कळतात. हा ऑप्शनच्या बाहेर आहे. आता मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. 46, 46 धावा झाल्या. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांची मॅच पहिल्या फेरीतील 5वी मॅच तुम्ही पाहतायत. मानेरे विरुद्ध बालेगाव, यानंतर दहिसर विरुद्ध माटार्डी, आणि त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध वाकलन बी. फुलटॉस होता, त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. फिफ्टी कंप्लीट. 52 धावा धावल कधी लागल्यात मानेरे टीमच्या. विशाल चांगली बॅटिंग करतायत. 13 बॉलचा खेळ त्यांनी केलाय. 32 वरती तो बॅटिंग करतोय. हा ऍक्शन रिप्ले बघा. पुन्हा बेटी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. थोडेसे खाली बसले, त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बावन्न धावा दापल करती. 4थ्या षटकात 50 कंप्लीट झाले. मागच्या मॅचमध्ये 55 धावांचं संरक्षण केलं जर्मन नेजे टीमने. या सीझनमध्ये आपलं विजय रथ सुरू ठेवले त्या टीमने. फाईन लेगला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल. विशाल भोईरची खेळ इथे समाप्त होईल, ज्याने या मॅच मध्ये वैयक्तिक 32 धावा बनवल्या. विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. इथे एक सिंगल मिळाले. धावसंख्या 53 वरती आपण बघतोय. दहिसर विरुद्ध माटाडी यानंतर मॅच आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 4 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावल कवते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
धीरज मांगरुळकर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाकडे ते लक्ष देतात. काल आपण पाहिलं तर नावाली गावामध्ये बाईक सुद्धा आली 40+ माध्यमातून पाहिलं तर दिलीप पाटीलला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळाली. वलभच्या नाईट स्पर्धेमध्ये कॅप्टन कुल आपण पाहतो. निलेश साळुंके सुद्धा आमच्यासोबत जोडले, त्यांचे हार्दिक स्वागत. गोरख मांगरुळ यांची प्रचंड मेहनत. कनव आलेत शेवटच्या षटकामध्ये. नावाली 40+ संघाने जबरदस्त कामगिरी केली त्या वलभच्या नाईट स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी सागावची स्पर्धा तेव्हाही दिलीप पाटील मालिका वीर होते. इथे फटका चांगला आहे. लॉंगापर्न क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगले एकच धाव मिळेल. ऋषी भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. चोपन्न धावा झालेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर टॉसकडे आपण वळणार आहोत. दहिसर विरुद्ध माटाडी. फुल टॉस आहे. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत पंकज, कोणती चूक करत नाहीयेत. फलंदाज बाद होईल. कॅप्टन लहू मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. वरती 3 विकेट गेलेत. चांगला झेल तिथे टिपला बघा पंकजने. या मॅच मध्ये गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग चांगली केली. कनवला अखेर विकेट मिळाली आणि त्या बॅटिंग करण्यासाठी आलेत. आपण पाहिलं तर हरेश भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल हरेशने पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. हरेश बोललो तुम्ही सलामीला पाहतात. आज थोडेसे लेट आलेत मात्र एकच असंच म्हणेल, एकच मारला मात्र सॉलिड मारला. लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी. धावसंख्या 60. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा इथून काय टार्गेट सेट करेल बघा. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कनवचा दुसरा बॉल तोही जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. सासष्ट धावा झाल्यात. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे झेलची शक्यता आहे मात्र फाईन लेग. झेल ड्रॉप. हरेश पोचले नाहीयेत. रनआउटच्या स्वरूपात ते बाद होतील. एक सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 67. 67 धावा झाल्यात. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 4 विकेट गेलेत. यानंतर आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला दहिसर, दुसऱ्या बाजूला माटाडी. सतरंगी ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला होता प्रोसेसर माटाडी टीमने. पहिली मॅच जिंकली. दुसऱ्या मॅचमध्ये अक्षरशः वाकलन संघाला घाम फोडला होता मात्र उमेश भोईरने तिथून मॅच विनिंग बॅटिंग केली. केतन बाद झाले होते, जीत बाद झाले होते. उद्याचे सामने तुम्ही बघाल या स्पर्धेत. उद्या 1 जानेवारी 2025 पहिलीच मॅच डायगर विरुद्ध खोनी ए. दुसरी मॅच SP11 सोनारपाडा विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. तिसरी मॅच आसदे विरुद्ध कोपर.
चौथी मॅच भोपर विरुद्ध उत्तर शिव जीवनचा संघ आहे. 5व्या मॅचमध्ये आयरे विरुद्ध म्हाटार्डी उमेश पाटीलचा संघ आहे. आणि 6व्या मॅचमध्ये खोनी सी विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलन हा संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. आज वाकलन बी संघ या स्पर्धेत खेळणार आहे. 67 धावा झाल्यात. नितेश आलेत शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. धाबा. चांगला चेंडू होता का पाहणं गरजेचं आहे. आपण पाहतोय फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाली आहे. मानेरे संघाने 67 धावा केल्यात. बऱ्याच वेळा फुल वाईड ह्या गोष्टी असतात. योग्य बॉल आहे बघा. ॲक्शन रिप्ले बघा. 4 गडी बाद 67 आणि 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रसाद परब सर आमच्यासोबत जोडले जातील. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे चेस केला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये जोडले जातील कुणाल दाते सर, जिथे टॉस केला जाईल. 2 संघ दहिसर विरुद्ध म्हाटार्डी. दोन्ही कॅप्टन या. चला दोन्ही कॅप्टन या टॉस बॉक्समध्ये. आणि दुसऱ्या सत्रामध्ये प्रसाद परब सर आपल्यासोबत जोडले गेलेत. बाबू सा यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हॅलो. माताडी टीम आणि दहिसर या 2 टीमच्या दरम्यान आता टॉस केला जाईल. आमचे समालोचक मित्र या कल्याण डोंबिवलीचा एक नामांकित समालोचक बुलंद आवाज नितीनजी काळन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल कॉल केलाय दहिसरच्या कॅप्टनने. टेल सिटीज दहिसर टीमचा कॅप्टन सुमित टॉस जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय काय घेणार आहे? परंतु आता मगाशीच आपण अनाउन्समेंट केली आय थिंक की डिसिजन तुम्हाला लवकर द्यावा लागेल. परंतु कसं वाटतं यावर्षी 48 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात. 12-12चा ग्रुप आहे. आणि यावर्षी माताडीच्या विरुद्ध कधी तुमचा सामना झालाय का? यावर्षी सामना नाही झाला, पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर माताडी टीमचे कॅप्टन आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे यावर्षी सामना झालेला नाहीये, परंतु तुम्ही याच्या अगोदर किंवा मागच्या हंगामामध्ये कधी दहिसर टीमच्या विरुद्ध खेळलेला आहात का? हा, गेल्या वर्षी केलेलं होतं, पण त्यांनी आम्हाला पराभूत केला होता. पण यावर्षी मग या स्पर्धेमध्ये काही वेगळा प्रयत्न तुमचा असेल, कारण लॉट तर पहिलेच पडलेले असतात आणि टीम देखील आपल्याला माहिती असते की या टीमच्या विरुद्ध आपल्याला खेळायचंय. बॅटिंग तुम्हाला करायची आहे. काय माइंडसेट असेल, काय टार्गेट तुम्ही घेऊन जाल या मैदानामध्ये? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण फलंदाज पण तसे आहेत म्हणजे आमच्याकडे. तर बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे दहिसरने. मग तुम्हाला आता गोलंदाजी करायची आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बॅटिंग करणार. आपण पाहिलं थोडंसं रन चेसिंग करणं एवढंही सोपं नाहीये या ग्राउंडवर. मगाशी आपण पाहिलं की रन चेस झालेले नाहीयेत. निळजे संघ जिंकला. त्याच्या अगोदर आपण पाहिलं की उमरली टीमने रन मात्र चांगले चेस केलेत. म्हणजेच बॅटरला आणि गोलंदाजांना दोघांनाही चांगली खेळपट्टी साथ देते. कसं वाटतं आयोजन या वर्षीचं तुम्हाला या आई गावदेवी चषकाचं? आयोजन तर खूप आकाशचं आयोजन बोललं तर चांगलाच असतो आणि त्यांनी खेळण्याची संधी दिली, त्याचे आभार मानतो. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत माताडी टीम तुम्हाला. नुकताच टॉस झालाय. दहिसर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या मॅच मध्ये घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया प्रसाद परब यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. ते खूप धन्यवाद नितीन काळन आणि कुणाल जाते. लक्ष खूप चांगलं सेट झालं. 68 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. आणि श्रमीचे फलंदाज बाळेगाव संघाकडून पोहोचतात ग्राउंडच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी आपण पहिल्या सत्रामध्ये बघितली. चांगला परफॉर्मन्स विशालचा बघायला मिळाला. एकतर्फी चांगली फाईट दिली आपल्या संघासाठी विशालने आणि एक चांगलं टार्गेट सेट केले. 67 धावा कुठल्या 68चं लक्ष आहे. विकी षटक क्रमांक पहिल्यामध्ये सज्ज होते. बोलिंग मार्कवर पंकज आणि अजयची ही जोडी ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करते. ती बाळे संघाकडून. अजून 12 संघ स्पर्धेमध्ये खेळत आहेत. दिवा विरुद्ध वडवली, उंबार विरुद्ध सागाव, मोठी देसाई विरुद्ध वाकळण, उत्तरशी विरुद्ध निळजे मानेरे विरुद्ध बाळेगाव, दहिसर विरुद्ध भातारडी अशा पण सामने या स्पर्धेमध्ये आपण बघितले.
इव्हन या पुढच्या मॅचमध्ये आपण बघणार सुद्धा आहोत. तर दहिसर विरुद्ध मात्राडीचा टॉस झालेला आहे. मात्राडीच्या विरुद्ध दहिसर संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय दहिसर संघाने. चला बॅट्समन ग्राउंडच्या आधी पोहोचले. सामना पण सुरू करूया. थोडंसं क्विक आणि फास्ट खेळायचं आहे. 68 धावेंचं लक्ष आहे. सलामीच्या जोडीवर खूप मोठी दारोमदार असणार आहे. खूप मोठी जबाबदारी असणार आहे या सामन्याची. कारण आघाडीच्या फलंदाजांकडनं चांगली पार्टनरशिप होणं किंवा एखाद्या पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करणं ही इम्पॉर्टंट असणार आहे. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 13.60ची गती. त्याला ते 14 धावा करायच्या आहेत. पंकज स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू घेऊन विकी. पहिला चेंडू ऑनसाईडला प्लेस केला. थोडासा मिसटाईम फटका. शेतशक डीपमध्ये मिड विकेटला उभा तर ते चेंडूवर येते. चेंडू कव्हर करतोय. एकच धाव मिळेल ती पंकजला आणि श्री गणेशा होते धावसंख्येचा दाखल धावसंख्या 1. फलंदाज पंकजने खातं उघडलं एका धावेने. विकी एक खूप चांगला दर्जेदार लेफ्ट हँडर ऑलराऊंडर या संघाचा अष्टपैलू खेळाडू. ऑन साईडला प्लेस केला. तिथे शतशक डीप मिड विकेटला उभा आहे. पुन्हा त्याच्याकडेच चेंडू जातोय. तिथे चेंडू कव्हर करून फेक करतो. तोपर्यंत अजून एक फलंदाज म्हणजे आघाडीचा फलंदाज अजयने सुद्धा खातं उघडलं एका धावेने. पॉवर प्ले सुरू आहे. जसं मगाशी उल्लेख केला की 13 ते 14 धावा प्रतिषटकामागे करायच्या आहेत बॅटिंग करत असताना बाळेगाव संघाला. हो चांगला चेंडू ब्लॉकमध्ये अक्षरशः खोदून काढला. ऑन साईडला फ्लिकचा फटका. खोलो टप्प्याचा चेंडूवर आणि तिथे मात्र कंप्लीट केली ती 1 धाव. इव्हन या संघामध्ये आपण काही नवीन चेहरे बघत आहोत. तसं मगाशी बंटीने उल्लेख केला की मागचे 2 वर्ष काही कारणास्तव क्रिकेट खेळू शकलो नाही. इव्हन यांचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू सुद्धा आपण बघतो संघामध्ये नाही आहे. ओ अप्रतिम डिलेव्हरी. वेगवान चेंडू. पाहिला चेंडू ब्रशून मागे निघून गेला एसटीकडे. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 3 धावा. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपण बघतोय विकीची. बांधून ठेवणारी. पुन्हा तेच बघायला मिळते. मिस टाईम फटके बघायला मिळत आहेत. संधी देतच नाही आहे. टायमिंग करण्यासाठी संधी देत नाही आहे. इव्हन मोठे फटके येत नाही आहे. जेमतेम सर्कलच्या बाहेर चेंडू जातो. तिथे मात्र मिळते ती फक्त एकच धाव. आणि आपण बघतो की धाव फलकावर फक्त आणि फक्त 4 धावा. अत्यंत इकॉनॉमिकल टिचून मारा केला आहे या षटकामध्ये विकीने पॉवर प्लेमध्ये खास करून. आणि दोन्ही फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलं आहे. जखडून ठेवलं आहे बाळेगाव संघाच्या. स्टेप आणून खेळायचा प्रयत्न. टायमिंग अजिबात जमला नाही आहे. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये. अवघ्या 4च धावा. अत्यंत कंजूस अटॅक. कंजूस गोलंदाजी. बांधून ठेवणारी गोलंदाजी. मोठे फटके मारण्याची संधी अजिबात देत नाही आहे. आणि अत्यंत इकॉनॉमिकल षटक. अवघ्या 4 धावा आपण बघतोय धावफलकावर. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा. अजूनही 64 करायचे 24 चेंडूमध्ये. जसं मगाशी मी उल्लेख केला की बंटी मागचे काही वर्ष या संघामध्ये खेळत नव्हता. पण पुन्हा त्या संघामध्ये कारण अनुभवाची गरज आहे या संघाला. त्याचबरोबर मेघनाचा उल्लेख करेल. मेघनाचा या संघामध्ये नाही आहे. त्यामुळे असे जे काही एक्सपिरियन्स आहेत ते मात्र थोडेसे कमी पडले किंवा ते जर नसतील तर त्याचा इम्पॅक्ट होतो अपकमिंग यंगस्टर्सवर. तेच बघायला मिळतं आहे की धावसुद्धा आपण बघतो त्याच्या अंगेस भरपूर कुठला गेला. 67 धावा कुठला गेला आणि 68 धावसंख्येचा पाठला करायचा अशा मुवमेंटला तशी सुरुवात झाली नाही आहे. बॉलिंग मार्कवर ऋषी येतोय. फुलटॉस आहे पण व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही हा फटका. इव्हन दिशा देऊ शकला नाही. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं. मिसफील्ड झाली. तोपर्यंत 2 धावा. बघा फुलटॉस चेंडूवर हमखास ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला मोठे फटके 99.99% बघायलाच मिळतात. पण इथे मिस्ड होतोय. इथे फटका हा मिस होतोय अजयचा. फक्त 2 धावा इथे कंप्लीट करू शकला अजय. धावसंख्या धावफलकावर 6 धावा. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले. ऋषी समोरच्या एंडने निळजेगाव एंडकडून घेऊन आलाय. 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर डीपमध्ये.
ऋषी पुढचा चेंडू, चेंडू समोर एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडासा मागे थांबून चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. लॉफ्टेड स्ट्रोक, पण कॉन्फिडन्स अजूनही फलंदाजीमध्ये तो बघायला मिळत नाहीये बाळेगाव संघाचा. ज्या ठिकाणी 68 धावसंख्येचं त्यांना टार्गेट चेस करायचं आहे, पाठलाग करायचा आहे, पण तशी सुरुवात मिळत नाहीये या ओपनिंग पेअरकडून. धावसंख्या 8. थ्रू द कव्हर, लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्रशक्ती टीममध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी चेंडू जातो निघून आणि पुन्हा एकदा तेच आपल्याला चित्र बघायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावा. मोठा फटका नाहीये, चौकार नाहीये, षटकार नाहीये, कारण लक्ष आपण बघतोय मोठं आहे, सरासरी सुद्धा मोठी आहे. आणि धावसंख्या बघतोय धावफलकावरती 10-58ची अजूनही गरज आहे. 21 चेंडूचा खेळ शिल्लक. 21 बॉल अँड 58 टू विन. ऑन साईडला प्लेस केलाय, पुन्हा त्या ठिकाणी आपण बघतोय चेंडू बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये जातोय. म्हणजे ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे त्या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षक लावलाय आणि त्या मुवमेंटला मोठे फटके मारण्याची संधी अजिबात देत नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर आपण बघतोय. ओमसा MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघतोय स्पर्धेचं घर बसल्या. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आई गावदेवी चषक 2024-25 मध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चांगला बाउन्स आहे, चांगला राईज होत आहे चेंडू आणि पंचांचा इशारा येतो या चेंडूवर. वाईड बॉल. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि इशारा वाईड बॉलचा. ऑफ ड्राईव्ह, कार्पेट शॉट ऑफर केला अशी ते क्षेत्ररक्षक डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर करेल. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा कंप्लीट. तर मोठी देसाईचे साजन भोईर साहेबांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मोठी देसाईचे साजन भोईर यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अपील होत आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेलाय आणि अरविंद म्हात्रे सिग्नल करतात गोलंदाजाला. इट इज आउट. लेग बिफोर विकेट. साजन म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. मोठी देसाईचे त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. साजन म्हात्रे कुठे असेल तर आपण या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. साजन म्हात्रे साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी चषक घेसर. तर साजन म्हात्रे या, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमचे बघा तेजस म्हात्रे, रियांश 11 देसाईचे पुरस्कर्ते आपण पाहतोय मोठी देसाईचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. O2 प्रसाद सर. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्यात 14 धावा. बॅटिंगसाठी अत्यंत या संघाचा अत्यंत अनुभवी खेळाडू बंटी पोचल्या ग्राउंडवर. बघायचा अनुभवाचा फायदा तो कशा प्रकारे उचलणार किंवा अनुभवाने या सामन्यामध्ये काय चित्र तो उभारणार. कारण धावसंख्यात 14 धावा आपण बघतो धावफलकावर. जसं मगाशी मी उल्लेख केला की 68 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 13.60 13 ते 14 धावा त्या करायच्या होत्या एका षटकाच्या अखेरीस. पण त्यापैकी 2 षटकाच्या अखेरीस आपण बघतोय 14 धावा आहे धावफलकावर. अजय स्ट्रायकिंग एडला, बंडी नॉन स्ट्रायकिंग एडला. षटक क्रमांक 3 विकी. सेकंड स्पेलमध्ये ऑन साईडला थोडासा क्रॉस बॅटेड शॉट, थोडासा ऑर्थोडॉक्स फटका आपण बघतोय त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगमध्ये. आणि या चेंडूवर एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या बोलली ती 15वर. फिफ्टीन लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर. स्ट्रायकिंग एडला बंटी. बंटी या संघाचा अत्यंत महत्त्वाचा ॲसेट आहे. अनुभवी खेळाडू आहे. एक चांगला विकेट किपर आणि एक फलंदाज म्हणून ख्याती आहे त्या खेळाडूची. तो बंटी स्ट्रायकिंग एडला. टीम बाळेगाव चेसिंग टोटल ऑफ 68 फ्रॉम द 5. ओ सुपर्ब डिलिव्हरी. लेफ्ट हँडर जेव्हा लेफ्ट हँडर बॅट्समन येतो तेव्हा ॲडव्हान्टेज बॅट्समनकडे असतं, पण इथे मात्र वेगळं चित्र आहे.
चांगलं पिचिंग बघायला मिळालं, चांगलं रेंज बघायला मिळाली आणि चेंडू सरळ निघून गेला. तर बॅटच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला चेंडू फेस करतात, चेंडू निर्धाव. मॅच टाइम आहे. विकी स्वतः प्रयत्न करणार, मीच घेऊ शकतो हा जेल काढणं. प्रयत्न थोडासा असावेल. स्टार्ट त्याने घेतला होता. डीपमधून क्षेत्रक्षेत्र इथेपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा आपण बघतोय. फलंदाज पूर्ण करतोय बंटी. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि त्यामुळे बघतोय की चेंडू लँड झाला त्या ठिकाणी जिथे कोणच खेळाडू नव्हता. नो मॅन्स लँड. 17 ऑन द बोर्ड इन थर्ड ओव्हर. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावगती थोडंसं कमी पडलंय, थोडंसं मागे पडलाय बाळेगाव संघ. फुलटॉस आहे. खूप चांगला मनगटी फटका. इव्हन बॅट अँड बॅट एकत्र आणलं. लेग स्टिकवर चेंडू होता त्या ठिकाणी ऑन साईडला खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. एकच धाव. विकी सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात आपण बघितलं की 4 धावा खर्च केला, विकेट मिळाला नाही. या षटकात सुद्धा आपण बघतो आतापर्यंत 4 चेंडूत फक्त 4च धावा. अत्यंत इकॉनॉमिकल बॉलिंग. विकी ऑन साईडला एक्झिक्यूट केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे. क्या बात आहे. गुड फिल्डिंग हो. चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते, मिळते ती फक्त एकच धाव. अजून एक चांगलं षटक इथे पूर्ण होत असताना आपण बघतो अजून एक चेंडू या षटकाला शिल्लक आहे. गोलंदाजी मार्गावर विकी अत्यंत इकॉनॉमिकल. विकेट घेतली मिळाली नाही आतापर्यंत 11 चेंडूमध्ये, पण धावा खूप कमी खर्च केल्या. अवघ्या 9 धावा खर्च केल्यात 11 चेंडूमध्ये गोलंदाज विकीने. आता रिक्वायर रेट वाढला आहे. 22च्या पलीकडे जवळजवळ 23 धावा प्रति षटकामागे करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग असताना बाळेगाव संघाला आणि 2 षटकात अक्षरशः बांधून ठेवणारी गोलंदाजी आपण बघतोय ती गोलंदाज विकीची. चला पंच सांगतात जरा मॅच जरा स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. हो अजून एक चांगला चेंडू. सुपर बॉलिंग. लेंथ खूप चांगली आहे. यशीच्या मागे आपण बघतोय हरेश उभा आहे. चेंडू त्याच्या हातामध्ये निघून जातोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 6.33 सध्या आपण बघतो ही गती आहे, धावगती. आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 19 धावफलक. 49ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 49 धावा करायच्या आहेत बाळेगाव संघाला. लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. अजय वैयक्तिक खेळतोय 11 9 चेंडूमध्ये. बंटी खेळतोय 3 4 चेंडूमध्ये. पण हे लक्ष आता मात्र खूप मोठं आहे बॅटिंग टीमसाठी. बॉलिंग मार्गावर गोलंदाज सज्ज होईल. तेजस भोईर. ओ त्रिफळा उद्ध्वस्त. परफेक्ट डिलिव्हरी मिडल स्टिकवर आणि यष्टा वाकवल्यात ते अजयच्या पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट तेजस भोईरसाठी. तेजस भोईर पहिल्या चेंडूवर विकेट. आय थिंक कारकिर्दीमध्ये झहीर खानला खूप फॉलो करतो वाटतं तो. तसं त्याचं बॉलिंग स्टाईल आहे. इव्हन त्याचा रनअप जर तुम्ही बघितला झहीर खानची आठवण होते या मोमेंटला. तेजस भोईर. रिलीज पॉईंट सुद्धा सेमच आहे.
ब्लॉक होलचा चेंडू होता, अक्षरशः खोदून काढला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे, डीपमध्ये वायडिश लॉंग ऑफला खेळाडू तिथे उभा होता, तो येतो चेंडूवर, तोपर्यंत मी तिथे एक धाव या चेंडूवर नवीन आलेला फलंदाज महेशला त्यांनी खातं उघडलं एका धावेने, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20वर. लेफ्ट हँडर बॉलर, लेफ्ट हँडर बॅट्समन समोर मागच्या षटकामध्ये ॲडव्हान्टेज घेऊ शकला नाही जेव्हा विकी बॉलिंग मार्कवर होता. आणि बघायचं आता मात्र बॉलिंग मार्कवर तेजस, हा सुद्धा एक लेफ्ट हँडर आहे, त्याच्यासमोर आता बघायचं आहे बंटी लेफ्ट. इथे मात्र ॲडव्हान्टेज इथे मात्र उचलतोय का, बाहेदा उचलतोय का. 10 चेंडू 48 अवे फ्रॉम द बॉडी, हवेमध्ये चेंडू आणि इथे काय होत आहे, गलीमध्ये चूक, फ्लाय झाला होता चेंडू आणि झेल सोडलाय. थोडासा कॅज्युअल अप्रोच बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. राऊंड विकेट अटॅक करताना लेफ्ट हँडर समोर तेजसने परफेक्ट लाईनवर चेंडू टाकला होता, भाग पाडला होता फटका खेळण्यासाठी, चेस केला होता या चेंडूला, स्लाइस केला होता हवेमध्ये चेंडू, गलीमध्ये बघा किती सॉफ्ट डिसमिसल होणार होतं, पण त्या ठिकाणी झेल सोडलाय. एकदम कॅज्युअल अप्रोच ओ द विकेट. हो चांगला चेंडू, अपील पंचांकडे, यस इट इज एक्झॅक्टली प्लम स्टम्पच्या समोर पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होत आहे. विकेट मिळते ती दुसरी या षटकामध्ये. गोलंदाज तेजस भोईरला एक्झॅक्टली बघू शकता स्टम्पच्या समोर कसा पकडला गेला फलंदाज. हो बरोबर मिडल स्टिकवर, बरोबर मिडल स्टिकवर, LBW, फलंदाज बाद. सेकंड विकेट फॉर तेजस भोईर. नेक्स्ट बॉल, न्यू बॅट्समन बट तेजस, चांगला कॉन्टेस्ट तेजस आज अजून एक चांगला चेंडू, अजून एक जोरदार अपील, पण पंचांचा हा चेंडू यष्टी सोडून जात होता, इम्पॅक्ट कुठे होता तेच पंचांनी बघितलं आणि नकार दिलाय. 2 विकेट्स काढल्यानंतर बघा कॉन्फिडन्स काय आहे गोलंदाजीमध्ये. येस, गुड डिसिजन. पिचिंग लेग स्टिकच्या बाहेर, तो लेग स्टिक सोडून जातो हा चेंडू, त्यामुळे योग्य डिसिजन पंचांचा येत आहे. अविनाश पाटील, अरविंद पाटील पंचांच्या भूमिकेत. 21-3 स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि अत्यंत इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी, अवघ्या 2च धावा आणि 2 विकेट तेजस भोईच्या नावावर. बघू शकता हा चेंडू लेंथ खूप चांगली ठेवली, चेंडू आपण बघतो अँगलवरून थोडासा बाहेर निघतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट निश्चित इथे तेजस करत असतो, पण त्याच्यातनं सुद्धा वेळ काढून प्रॅक्टिसला सुद्धा आपण बघतो आपल्या संघाच्या माध्यमातून तो प्रॅक्टिसला वेळ दुसरा देतो आणि त्या प्रॅक्टिसचाच हे उत्तर आहे. 1 षटक, अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट तेजस भोईरच्या नावावर. तर षटकं संपतात एकूण 4, धावसंख्या 21. सामना पूर्णपणे आता झुकला आहे, म्हणजेच गोलंदाजी करताना म्हणजेच मानेरे संघाच्या बाजूने फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी, औपचारिकता बाकी आहे. 6 चेंडूंची 47 धाव्यांची गरज आहे. पुढील सामना लगेच सुरू करायचा आहे. जसं आपण सातत्याने उल्लेख करतोय की ग्राउंडमध्ये प्रवेश करताना इतर कुठल्याही जागेत तुम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये यायचं नाही आहे. जी मुख्य एंट्री आहे, मेन प्रवेशद्वार आहे, तिथूनच दोन्ही संघांना आतमध्ये यायचं आहे. चेंज ऑफ पेस होता, पहिला चेंडू यॉर्क लाईनचा टॉस केलं होतं, यॉर्क लाईनचा चेंडू आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून गेलाय तो बंटीच्या, फलंदाज बाद. मात्राडी संघाचे खेळाडू आपला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधूनच आतमध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच लगेच तुमची लगेचच सुरू होईल. अवघ्या आता 5 चेंडू शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता बाकी आहे. 41 धावांची अजूनही आवश्यकता, 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. बॅटिंगसाठी पोचला विनीत, स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजस आहे. पुढचा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक ह्याचा पर्यंत हवेमध्ये चेंडू बिहाइंड द स्टंप, हरेश उभा आहे. हरेश कुठली चूक न करता चेंडूच्या खाली येतो आणि सॉफ्ट डिसमिसल, एक सोपा झेल त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि फलंदाज बाद.
मोर विकेट फॉर विशाल. 2 out of 2. 2 चेंडू 2 विकेट. इट्स अ हॅट्रिक बॉल. ओ लोड फुलटा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय, लव चेंडूवरपर्यंत पोहोचतोय आणि बघायचं आहे 2 धावा इथे कंप्लीट होतील नवीन फलंदाज अंकितकडून. मात्राडीचे काळूराम शिलार जर आपण इथं आला असाल तर आपणास विनंती, आपण यायचं आहे व्यासपीठावर. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे काळूराम शिलार यांचं. हवेमध्ये चेंडू तिथपर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही आहे, कारण नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. मिस टाईम फटका. फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवर आणि धावसंख्या पोहोचेल ती 24 वर 24. लॉस ऑफ टोटल 5 विकेट. आणि अजूनही मैदानावर आता शेवटचे 2 चेंडू फॉर्मॅलिटीचे बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खूप मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचं मात्र स्वप्न उराशी बाळगून आपण बघतो, परफॉर्मन्स बघतोय मिळतोय. म्हणजेच संघ आहे तो म्हणजेच मानेरे. चेंडू डीप स्क्वेअरले बाउंड्रीच्या बाहेर आणि सीमारेच्या बाहेर हा चौकार. इव्हन या इनिंगमधला हा पहिला चौकार आहे 4 धावांसाठी. अ, 40 धावांची आवश्यकता एका चेंडूमध्ये. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय पण तिथे मात्र फलंदाज अजिबात इंटरेस्टेड नाही. धाव येण्यासाठी पण चेंडू सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी 35 धावांनी सामने ते जिंकलाय. खूप मोठ्या डिफरन्सने, खूप मोठ्या फरकाने, खूप मोठ्या मार्जिनने 35 धावांचा फरक. आणि ते मात्र सामना पडला खिशात. तो म्हणजेच फिल्डिंग करताना, बॅटिंग करताना, बॉलिंग करताना मानेरे संघाच्या. आणि हार्ड लक टू बाळेगाव टीम. मानेरे टीम बोन बाय 35 रन्स. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची आहे. दरिसर संघाने नाणेफेक जिंकली, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. म्हातारडी संघाला आपला आता फलंदाजी करावी लागणार आहे, त्यामुळे लगेचच फलंदाजी गोलंदाजी करावी लागणार आहे, त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या म्हातारडी संघ. शेताशन लगेच सजवून घ्या. सो विशाल इज द मॅन ऑफ द मॅच. 14 चेंडूत 32 धावांची आक्रमक खेळी. तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला विशाल या मॅन ऑफ द मॅच. विशाल भोईर आमचे मोठी देशाचे खंदेश समर्थक बघा. साजन म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करते. साजन म्हात्रे स्वागत आहे आपलं. मोठी देशी संघाचे खंदेश समर्थक साजन म्हात्रे. रियांश 11 मोठी देशी संघ या स्पर्धेत खेळणार आहे. रियांश 11 जयनमान मोठी देशी विरुद्ध जगदंबा बाकलन बी. सामना बॅलन्स आहे, तो सामना यानंतर होईल. इथे टॉस जिंकलाय तो दहिसर टीमने. बालेगावच्या कॅप्टनने थोडंसं गोरख मांगरूकरशी संपर्क साधा. विशालला पण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. गोरख मांगरूकर यांच्या शुभ हस्ते विशालला पण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.